नमस्कार मंडळी, मी निकिता जोशी स्टोरी बुक चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस सणाची माहिती पाहिली. आज आपण दिवाळी उत्सवात साजरा होणाऱ्या नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. दिवाळीचा झगमगाट, पणतीचा प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी, सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशीच नरक चतुर्दशी येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उठणे, तेलाचे मर्दन लावून स्नान केले जाते. त्यास अभंग्य स्नान असे म्हणतात. पण नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभंग्य स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. या लेखात नरक चतुर्दशी, कोकणातील परंपरा आणि कहाणी जाणून घेऊया. ही माहिती वाचल्यावर तुम्हाला समजेल नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली. नरक चतुर्दशी आणि अभंग्य स्नान. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभंग्य स्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभंग्य स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळे दिवाळीत अभंग्य स्नान करण्याचे सांगितलेले आहे. या दिवशी अभंग्य स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो. नरक चतुर्दशी आणि ग्रामीण संस्कृती. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते. आता गावांचा विकास झाला आहे, त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिलेली नाहीत. मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा सारवण केले जाते. गाई गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही आसमानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणी माता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकरी करतात धान्याची पूजा. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामुळे त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते. काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. कोकणात कारीट फोडून नरकासुराचा वध करतात. कोकणात कारीट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकारा केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर हा फक्त राक्षस नाही, तर कधीही नष्ट न होणारी अघोरी, दुष्ट, वैचारिक शक्ती
अर्थात कोकणात हा दिवस 24 म्हणून साजरा करतात. नरकासुराचा प्रतिकात्मक दहनासाठी कारिटाचा का वापर करण्यात आला? यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण जाणून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय? तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकवताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारीट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारीट आणि आयुर्वेद. कारिटाचा गंध नाकापर्यंत पोचवणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्तभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करणाऱ्यांची कल्पकता तरी बघा. नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दुष्ट आहे. तसेच कारीट हे एक असे फळ आहे जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारीट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारीट ठेवायचे, जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारीट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायांच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटाला कारीट लावले जाते. यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठी तर निवड केली असावी. पूर्वी कारीट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात. नरक चतुर्दशीची कहाणी. नरक चतुर्दशीची कहाणी अशीही सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासूर नेपाळच्या दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडले त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या 16 सहस्त्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णांकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळवली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंद उत्सवात साजरा केला जातो. आताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडागिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासूर थैमान घालीत आहेत. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते. मात्र आता आपल्यालाच श्रीकृष्ण बनून वाईट प्रथांचा नायनाट करायचा आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर यंदाच्या नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया. तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल. माझ्या मते मी दिलेली ही माहिती अचूक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.